हॅलो नमस्कार, कशा आहात मंडळी? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. तर सगळ्यांना पहिले गुड मॉर्निंग, कारण की सकाळचा टाईम आहे. फर्स्ट मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करते. तर इथे मी ना फोडणी दिली, कढईत तेल गरम केलं, जिरं टाकलं, हिंग टाकलं आणि हे हिरवी मिरची आणि शेंगदाणे दळलेले होते आणि लसूण ते टाकलं वाटण. त्याच्यात ही वाल धुतलेली टाकली. आज बनवते वालाच्या शेंगांची भाजी. तर बघा, मी ना माझं सगळं काम करते, प्लस मेस पण चालवते. तर मेसचे डबे हे माझे सकाळचे असतात. आता इथे मी मीठ पण टाकते चवीनुसार. पाणी टाकलं, आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी भाजी ग्रेव्हीमध्ये पातळ किंवा घट्ट हवी असेल त्या हिशोबाने इथे पाणी वगैरे टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला भाजीला आणि ताट ठेवून द्यायचं आहे, थोडंसं ओपन ठेवायचं आहे. आणि एकीकडे मी आता आहे ना मसाले भात करते आजच्या साठी. तर इथे कुकर ठेवला आहे गॅसवर आणि इथे तेल टाकलं आहे, शेंगदाणे टाकले. मी पहिले शेंगदाणे थोडीशी फ्राय करते, ज्याच्याने ना कच्चे कच्चे नाही लागत. आता इथे कांदा टाकायचा आहे, मस्तपैकी चाळून घ्यायचा आहे. आणि कांदा छान चाळला गेला का बटाटे टाकायचे, कढीपत्ता टाकायचा. मसाले भात, महाराष्ट्रीयन मसाले भात हा असा एक प्रकार आहे की त्याच्यात तुम्ही काहीही टाका, सगळं ॲडजस्ट होऊन जातं. खरं सांगते, मसाले भातचं म्हणजेच खिचडी, खानदेशी खिचडी सर्वात फेवरेट आणि सर्वात हेल्दी. तुम्ही डाळ टाका, वाटाणे टाका, हरभरे टाका, सगळं ॲडजस्ट होऊन जातं त्याच्यात. आता एकीकडं मी लसूण कुटून घेते, तोपर्यंत माझा कांदा फ्राय होतो आहे बारीक गॅसवर. आता एकीकडे लसूण कुटतेच आहे, त्याच्यात आलं बी कुटून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मला कुटलेलं जास्त आवडतं म्हणून मी कुटूनच टाकते. आता इथे मी टाकून घेतलेलं आहे, थोडं मस्त चाळून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला लसूण पण छान या पद्धतीने. आणि एकीकडे टमाटा वगैरे कापून ठेवलेला आहे बरं का मी, कारण की आपल्याला ना सगळंच लागतं. आणि इथे हा आहे वाटाण्याच्या बिया, म्हणजे वाटाणा म्हणते काय, आपण वाल जो आता भाजी केली ना त्याच्यात जाड जाड बिया असतात त्या अशा खिचडीमध्ये टाकल्यानं खूप छान लागतात. आणि टमाटा पण टाकला आहे बरं का आता मी. आणि चाळून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे मस्तपैकी. आणि इथे मी मसाला काढून घेते. तर आम्ही काळ्या मसाल्याचीच बनवतो मसाले भात. तर इथे काळा आणि थोडासा लाल पण घेतलेला होता, हळद टाकलेली आहे. आणि मसाला कमी वाटला म्हणून मी परत मसाला वरतून डब्यामधून काढला आणि परत थोडासा मसाला वाढवला, कारण की मसाले भात जर जास्त असेल आणि मसाला कमी असेल तर कसं काय चालेल. तर इथे मी काळा मसाला वाढवलेला आहे. आणि बघा, आता आपल्याला मस्तपैकी काळा मसाला चाळून घ्यायचा आहे. तुम्हाला टाकायचा तर स्पेशल कोणता खिचडी मसाला पण येतो, तो पण टाकू शकता, पण काही गरज नसते. ॲक्च्युली हा मसाला बी घरगुती आहे, काळा मसाला. आणि कसं असतं की ना, घरगुती मसाल्याचं आहे ना आपल्याला अंदाज पण माहीत राहतो आणि टेक्चर पण माहीत राहतं. तर इथे मस्तपैकी चाळून घेते मी, मिक्स करून घेते. छान मिक्स झालेला आहे बघा माझा काळा मसाला, छान कलर दिसतो आहे. म्हणायला काळा असतो पण त्याचे सगळे मसाले असतात. आणि हा खानदेशी पद्धतीने मसाला आहे, तर खूप छान या पद्धतीने मसाला बनतो. आणि आता इथे धुतलेले तांदूळ टाकून घेतलेले आहे. तुम्ही याच्यात टाकायचं असेल तर तुरीची डाळ पण टाकू शकतात, तीही छान लागते. आणि हे बघा, मी आता चाळून घेते मस्तपैकी. पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला हवं तेवढं, मोकळा पाहिजे की गचका पाहिजे हे एक अंदाज लावून घ्यायचा आहे. कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे आपल्याला, बघू शकतात. आता भात एक क्वांटिटी जास्त आहे तर मग मिठाची क्वांटिटी जास्तच येईल आणि भात चांगला लागत नाही, त्यामुळे मीठ व्यवस्थित टाकायचं आहे. आता छान उकळी आल्यावर मी झाकण लावून आता शिट्ट्या घेऊन घेते. आता सगळं झालं, पोळ्या वगैरे करून झाल्या. तर इथे सागरांनी डबे भरले होते आणि ते गेले निघून. आता दुपारी सगळं कामावरून झाल्यानंतर बघा, माझं पार्सल आलेलं होतं आणि ते पार्सल खोलत होतो आम्ही, म्हणजे माहीला खोलायचं होतं. तर इथे पार्सल काय आणलं होतं, मी आणलं नव्हतं ॲक्च्युली, मागवलेलं होतं मी मिशोवरनं. तर फोडण्याचा प्रयत्न करतो आहे. आता जास्तीत जास्त पार्सल काय असतं माझ्याकडे, जास्तीत जास्त किचनचे घरातले आयटमच असतात. त्याच्यातलाच एक आयटम जो मला रोजच्या कामासाठी खूप हेल्पफुल असतो, पण मला जशी पाहिजे तशी क्वालिटी बिलकुल नाही आहे, मी पहिलेच सांगते.
कारण की क्वालिटीच्या बाबतीत मला वाटलं हा चांगला येईल, एवढे पैसे देतो आहे तर, पण क्वालिटी खराब आली आहे, खूपच हलकी आली आहे. मी आता रिटर्न तर नाही केलं आहे, पण मग ठीक आहे, क्वालिटी हलकी आता जेवढे दिवस जाईल. कारण माझं पहिलं होतं ना खूप छान क्वालिटीचं होतं, खूप वर्ष टिकलं. आणि आता हे काय माहिती किती महिने जातं का दिवसच जातं. माझ्या हजबंडच्या म्हणण्यानुसार तर काहीच दिवस जातील, विनाकारण पैसे घातले असं म्हणतात ते. त्याच्यापेक्षा थोडंसं महाग गेलं असतं, पण मी दुसरं मागवलं असतं असं म्हणत आहे. तर हे आहे व्हेजिटेबल कटर. बघा माहीने ओपन केलं, एकदम हलक्या क्वालिटीतलं आहे, अजिबात क्वालिटी चांगली नाही आहे. पण व्हेजिटेबल कटर हे असं आहे की सगळ्या ठिकाणी कामात येतं. जास्त कांदा वगैरे कापायचा असेल, काही फळभाज्या जास्त कापायच्या असतील तर खूप कामाचं आहे. आणि बऱ्याचशा गोष्टींचाही आपण यूज पण करू शकतो, पण मला जास्त करून कांदा वगैरे कट करायलाच कामात येतो. तर मी इथे ना व्हेजिटेबल कटर आता बघून घेते काय कसं कुठं काय. तर हे बाय माहीने काढलं आहे, हे कांदा कापायचं आहे जे बारीक आहे, आणि ते दुसराही बटाटा वगैरे काय कापायचं कापू शकता तुम्ही. बघा हे सगळं ठेवून देते मी आता. आणि व्हेजिटेबल कटर माझं रेडी झालेलं आहे. या प्रकारचं आहे व्हेजिटेबल कटर, त्याच्यामधले सगळे कट पीस जे जे आपल्याला यूज करता येतात. प्लेट बदलल्या का सगळं यूज करतात. फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. आणि संध्याकाळचे वाजले 6:45. अरे घड्याळ दाखवते, 6:45. आणि हे मी काय करते आता, ॲक्च्युली माझा गॅस झाला आहे, संपला आहे. गॅस संपला आहे, सिलेंडर भरलेलं नाही. तर आता मी ना चहा प्यायचं आहे मला. मला स्वतःलाच भीती वाटते. थांबा तो पण स्टेबल कर. इथे मी आता कॅन्डलची पिन लावून घेतलेली आहे. आता ते स्ट्रेट करून घेते. ही आहे कॅन्डल आपली, म्हणजेच इलेक्ट्रिकल किटली. तर इथे मम्मीने कधीची दिली तर पण वापरत नव्हती, आता वापरूया म्हटलं, कारण की पर्यायच नव्हता. पाणी टाकलेलं होतं, त्याच्यात चहा पावडर साखर टाकून घ्यायची आहे आपल्याला आपल्या गरजेनुसार. आणि बघा मस्त उकळत होता चहा, एक जास्त वेळेने पण नाही लागला. आलं टाकून घेतले, अजिबात वेळ नाही लागला बरं का याला बनवायला. आणि इथे माझी बड 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 चालू होती. बघा चहा माझा होऊन गेला आणि ओतू पण गेला. बघितलं किती झटपट असं चहा झाला. चहा वगैरे गाळून घेऊया आणि चहा पिऊन बी घेऊ बसून मस्तपैकी शांततेत. आणि माझी तुमच्यासोबत बडबड चालू होती, पण आता काय करणार, पटकन चहा वगैरे घेतला आणि तयारी केली मी आणि निघाली आता मी सईला घेण्यासाठी. कारण की सागरांटे काय आले नाही, दिवा वगैरे लावला आहे, लाईट एक चालू ठेवला आणि आता निघते मी. चला तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.